नवरात्र, दसरा त्यामध्ये मुलांचे एक्झाम आणि कामांची क्लीनिंग एवढा सगळा भारणा एकाच वेळेला येतो. तर नमस्कार, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज ना तुम्हाला मी सांगणार आहे कामाचं नियोजन आणि अभ्यास कसा घ्यायचा मुलांचा. आज सकाळी मुलं ना सकाळीच शाळेमध्ये चालले गेले. त्यानंतर ना मी नाश्ता वगैरे केला. आज समोसा पुरी बनवलेली होती. मुलं गेले, सुद्धा गेले. त्यानंतर ना पटापट अशी घराची क्लीनिंग सुरू केलेली होती. कारण ना नवरात्रामध्ये आपण सगळे कपडे वगैरे सगळे धुवून काढत असतो. त्या अगोदर बघा, मी जे ड्राय क्लीनिंग असते, जे डोळ्याला न दिसणारा असा कचरा असतो इकडे-तिकडे, तो अगोदर क्लीन करून घेत असते. म्हणजेच ना मुलं यायच्या अगोदर हे सगळे कामं आपले झाले पाहिजे. तरच मुलांना सुद्धा वेळ देता येतो आणि आपल्या स्वतःला सुद्धा वेळ देता येतो. आपण सकाळी-सकाळी ना मोबाईल किंवा इतर गोष्टी, टीव्ही वगैरे इकडे-तिकडे गप्पा करण्यामध्ये आपला टाईमपास न वेस्ट करता, आपण ना सतत काम जर करत राहिलं ना, मुलं यायच्या अगोदर आपले सगळी कामं सुद्धा होतात. आणि हा बघा, न दिसणारा कचरा म्हणजे माझ्या घरामध्ये खूप साऱ्या मकड्या सुद्धा झालेल्या आहे. एवढं जाळं वगैरे तयार करतात त्या. 1च महिना झाला इकडे येऊन, पण बघा तुम्ही एवढ्या मकड्या झालेल्या होत्या. काय करावं ह्याच्यासाठी? तुमच्याकडे जर काही उपाय असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला विषयाकडे वळू. तर तुम्हाला मी सांगत होते, की आपण क्लीनिंग कशी करायची आणि मुलांचा अभ्याससुद्धा कसा घ्यायचा. जास्त ना वेळखाऊ कामं जे असतात ना, ते मुलं यायच्या अगोदरच करून घ्यायचे आणि जे असे हलके-फुलके कामं असतात ना, ते मुलं आल्यानंतर करायचे. तर बघा इथे ना माझ्या बाल्कनीमध्ये जे मी झाडं वगैरे ठेवलेले होते ना, त्याच्याखाली अशी व्हाईट शीट टाकलेली होती म्हणजे डागं वगैरे पडू नये म्हणून. ती सुद्धा क्लीन करून घेतल्या. डस्टबिन वगैरे सगळे झाडं, त्यांचा झाडांचा सुद्धा कचरा काढून क्लीन करून घेतलं. तर असं करायचं असतं हलकं-फुलकं काम हे मुलं आल्यानंतर आणि खूप जास्त अवजड काम हे मुलं येण्याच्या अगोदर करून घ्यायचं. जेणेकरून ना आपल्याला सुद्धा वेळ भेटेल, आपली सुद्धा चिडचिड होणार नाही आणि आपल्या कामांचं नियोजन सुद्धा खूप सुंदर पद्धतीनं होतं आणि झाडांना सुद्धा तुम्हाला वेळ देता येईल म्हणजे तुमचं आरोग्य सुद्धा खूप छान राहील. तर असे टवटवीत माझे झाडं झालेले होते, त्यांना पाणी वगैरे दिलं. त्यानंतर बघा हा रबर प्लांट सुद्धा आज पुसून घ्यायचा राहिलेला आहे, तर त्या अगोदर मी त्याला पाणी वगैरे घातलं. त्यानंतर हलकं-फुलकं काम म्हणजे विरूला ना अगोदर मी अभ्यास करायला दिला. तो शाळेतून आला, त्याचा नाश्ता वगैरे झाला आणि त्याला ना मी स्टार खूप सारे देत राहिले, जेणेकरून त्याने अभ्यास आणि त्याची हँडरायटिंगसुद्धा खूप सुंदर काढून घेतली. तर तुम्ही पाहू शकता इकडे माझे कपडेसुद्धा घड्या मारणं सुरू होतं. जे हलकं काम ते मुलांचा अभ्यास करता-करता आणि त्यांच्याकडे लक्ष देता-देता करून घ्यायचं. त्यानंतर संध्याकाळची वेळ होती, तर प्रसन्न अशी देवपूजा वगैरे म्हणजे संध्याकाळची धूप अगरबत्ती केली, समोर दिवे वगैरे लावले आणि एवढं सुंदर प्रसन्न वातावरण माझ्या घराचं वाटत होतं. नक्कीच तुम्हाला सुद्धा जर माझा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. जय गजानन.